प्रभूच्या श्रेष्ठ नावाला धन्यवाद देतो. आज तो आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि जिथं देव उपस्थित आहे तिथं काहीतरी घडतं. 100% बरं का. मला वाटते मागच्या महिन्यामध्ये गोव्यावरून दोघं बापलेक या ठिकाणात आले होते. ज्यावेळेस ते या ठिकाणामध्ये आले, मग त्या मुलाचं आणि बापाचं संभाषण मी ऐकलं आणि तो मुलगा सांगत होता की बरेच वर्ष मी काम केलं नाही, कामाला जाऊ वाटत नव्हतं, त्यामुळं जेवढा पैसा आहे तेवढा पैसा संपला. परंतु येताना त्यांना असं वाटलं की लोक चर्च बांधत आहेत. शेवटचे त्यांच्याकडे काहीतरी 8,500 रुपयास काहीतरी घेऊन ते आले होते. मग ते आले, जाताना ते पैसे दिले. मग तो मुलगा म्हणायला लागला, आमच्या बापानं जे शेवटचं पाकिट दिलं, आता याच्यानंतर आमच्याकडे पैसे नाही, गाडी खर्च करून आम्ही जाणार. मग गोव्याला पोचले आणि गोव्याला पोचल्यानंतर पहिला मिरॅकल त्यांच्या जीवनामध्ये घडला. एसटीचे जे एसटी खात्यामध्ये ते कामाला होते, त्यांना अपेक्षा पण नव्हती, पण अद्भुत रीतीनं एसटीनं त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले. पहिला चमत्कार. तर शिलोमध्ये आम्ही आलो आणि घरी पोचल्याबरोबर येशूनं चमत्कार करायला सुरुवात केली. तर आमच्या वडिलांच्या खात्यावर एसटीनं कितीतरी 1000 रुपये पाठवले. आणि दुसरा महत्वाचा चमत्कार, 35 वर्ष माझे वडील तंबाखू खात होते. 35 वर्षात त्यांची तंबाखू सुटत नव्हती, परंतु इथून गेल्या गेल्या त्यांची तंबाखू 35 वर्षाची सुटली. जोक नाहीये. परमेश्वराची उपस्थिती मनुष्याला बदलून टाकते. जे बदलत नसतील ना, ते देवाच्या उपस्थितीमध्ये नाहीत. कारण परमेश्वराची उपस्थिती मनुष्याला आतून बाहेरून चेंज करते. जर तुम्ही आहे तसे आहात ना, याचं कारण एकच, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये नाही. अजून एका बाईनं आज सकाळीच मला फोन केला, मला दुपारच्या समय, नुकताच दुपारी मी मोबाईलवरती बंद करून ठेवला, सायलेंटवर, तेवढ्यात एक फोन आला. म्हटलं उचलावा, कारण 3-4 वेळा तो फोन वाजत आहे. आणि मग ती बाई जोरजोरात बोलायला लागली. तो कुठला संदेश कधी पाठवला होता माहित नाही, पण ते म्हटले की आज तो संदेश ऐकला आणि तुम्ही असं म्हटलं की युट्यूबवरून एक बहीण बघत आहे आणि तिचा नवरा सेवा करत आहे, परंतु सेवा करत असताना तो व्यसनाधीन आहे आणि तो तिला त्रास देत आहे. आणि ती म्हटली, जेव्हा तुम्ही ते सांगितलं त्यास ते मला टच झालं, कारण मीच या अवस्थेमध्ये होते आणि देवाला मी प्रार्थना करतो की देवा, माझी अवस्था कोणाला तरी दाखव. देवाला काळजी. देवानं इथून त्या बहिणीचं बेड घेतली आणि ती म्हटली, आता माझा विश्वास आहे की देव चमत्कार करणार. लक्षात घ्या, कुठं आहात, कोणत्या वेळी, कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही चालला, हे देवाला बरोबर माहिती आहे. म्हणून ज्याही स्थितीमध्ये आहात ना, तिथं देवावरती अवलंबून राहायला शिका. देवावरती. एका व्यक्तीला ती बहीण दवाखान्यामध्ये घेऊन गेली तिच्या नवऱ्याला. अशक्तपणा, कमजोरी, डॉक्टर समोर उभं केलं. डॉक्टर म्हटले, याच्यामध्ये एवढं रक्त कमी, याला सलाईन सुद्धा लावू शकत नाही, तू याला घरी घेऊन जा. तिला मोठा प्रश्न पडला की असं. तिच्या डोक्यात एक आलं की शिलो चर्चच्या खूप साक्षी मी बघते, त्याच्यामध्ये देव काम करतो. मग ती म्हटली, नाही, माझा विश्वास आहे की प्रभू या ठिकाणात काम करेल. आणि तिने कॉल केला, मी तिच्यासाठी फोनवरती प्रार्थना केली आणि डॉक्टर म्हणली चेक करा. तर डॉक्टर म्हणले, याच्याकडे भरपूर रक्त आहे. जिथं रक्त नव्हतं तिथं पण निर्मिती प्रभूने केली. डॉक्टर सुद्धा कन्फ्युजन मध्ये. किती अद्भुत देव आहे, किती सामर्थ्यशाली देवाची आम्ही सेवा करत आहोत. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभू विषयी आम्ही आवेशी असलं पाहिजे. आवेश फक्त देवाविषयीचा असला पाहिजे. तो इतका असला पाहिजे ना की प्रभूला पाहिल्या पाहिल्या असं म्हटलं पाहिजे की तू आणि फक्त मीच, बस. जगायचं कशासाठी? फक्त देवासाठी. खूप जगला आणि तुमच्या जगण्यामध्येच येशू नसेल ना, तर तुमचं जगणं सुद्धा व्यर्थ आहे. किती जगला याला महत्व नाही, पण ख्रिस्तामध्ये जगला याला महत्व आहे. म्हणून पौल काय म्हणतो माहिती का? जगणे ख्रिस्ताने, मरणे लाभ. जगणेच ख्रिस्त आहे ना.
जर ख्रिस्तामध्ये जगायला शिकला तर तुम्हाला कधीच निराशा हताशा येणार नाही. निराशेचं कारणच काय? तुमच्याकडे येशू नाही. एवढ्या साक्षी मी ऐकायला लागलो आणि इतक्या अद्भुत साक्षी. कुणाला तरी डॉक्टरने सांगितलं ब्लड कॅन्सर आहे आणि मग सगळ्या टेस्ट एका पाठोपाठ एक टेस्ट केल्या. डॉक्टरने सांगितलं आणि ब्लड कॅन्सर आहे. मग त्याच्यानंतर त्या बाईनं मला फोन करून सांगितलं, पास्टर आम्ही पुन्हा नवीन टेस्टिंगला जाणार आहोत, ब्लड कॅन्सर म्हणून सांगितलेलं आहे. पण माझा विश्वास आहे, मी त्या साक्षीवरती विश्वास ठेवते, मी देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवते. रिपोर्ट्स काढण्याच्या अगोदर परत एकदा प्रार्थना करा. आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली आणि मग ती तिच्या बहिणीला घेऊन दवाखान्यामध्ये गेली आणि डॉक्टर म्हटले हिच्यातलं ब्लड कॅन्सरच गायब झालेला आहे. का? देव सर्व काही करतो. एकही गोष्ट मी स्टेटसवर ठेवली असं नाही, सगळ्या गोष्टी मी स्टेटसवर ठेवतो. का? तर लोकांना खात्री पटली पाहिजे. 100% अस्तित्वात असणारा देव जो चमत्कार करतो आणि ज्याच्या चमत्काराच्या द्वारे लोक प्रभूकडे येतात. आज माझा विषयच आहे, तो मला त्याच्या सामर्थ्यानं उठवेल. कोणाच्या सामर्थ्यानं? कोणाच्या सामर्थ्यानं? आम्हाला सगळ्याला उठण्याची गरज आहे, पण उठण्यासाठी लागतं सामर्थ्य. आणि आमच्याकडे सामर्थ्य नसल्या कारणानं आम्ही एका जागेवरती बसलेलो आहोत. परंतु बायबल काय सांगतं माहिती का? तो आपल्याला त्याच्या सामर्थ्यानं उठवेल. ऐका, करंथीकराचं पहिलं पत्र 6 अध्याय 14 वचन वाचा. पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय 14 वचन. देवाने प्रभूला उठवले. देवानं प्रभूला उठवलं आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवी. कुणाला उठवू? आपल्यालाही. येशूला कबरेतनं उठवण्याचं कारण ऐका. काही लोक म्हणतात की 3 खिळ्यावरचा देव, ते फेसबुकला पुष्कळ येडे असतात बघा. 3 खिळ्यावरचा देव त्याला नाही वाचू शकला, आम्हाला काय वाचवणार आहे? त्यांना उत्तर या बायबल मधनं दिलेलं आहे. प्रभूनं मुद्दामून त्याला त्या 3 खिळ्यावरती लटकवलं. लक्षात घ्या, जगाच्या इतिहासामध्ये 6 तासापर्यंत कोणी खिळ्यावरती लटकू शकलं नाही, पण फक्त ख्रिस्तच 6 तास युद्ध करून खिळ्यावरती लटकून राहिला. त्यानं दाखवून दिलं की मी देवाचा पुत्र आहे. हालेलुया. खिळ्याची ताकद त्याला नष्ट करू शकली नाही, ना पाठीवरती मारलेले आसूड त्याची शक्ती कमजोर करू शकले नाही. त्याला मारण्याची ताकद कोणाकडे नव्हती, म्हणून तर शेवटी तो म्हटला मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्याला मारण्याची ताकद, त्यानं स्वतः आपला प्राण देवाच्या हाती सोपवला. प्रश्न अनेक लोकांना उपस्थित होतो की क्रुसावरचा देव क्रुसावर जिवंत का नाही झाला? त्यानं क्रुसावरती जिवंत व्हायला पाहिजे होतं. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की तो कबरेमध्ये गेला आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, त्यानं ख्रिस्ताला उठवलं, तो तुम्हाला आणि मला पण उठवेल. का त्यांनी कबरेत ख्रिस्ताला ठेवलं माहिती का? मनुष्याला शेवटच्या क्षणापर्यंत आशा असली पाहिजे, जर ख्रिस्ताला कबरेतनं उठवलं तर मला पण उठवणार. माहित नाही लोकांना ते क्रुसा आणि 3 खिळ्यावरती लटकलेला येशू आणि असला देव, आणि तो आम्हाला काय उठवणार? अरे तुला सिक्रेटच कळलं नाही, रहस्यच कळलं नाही. तू एक दैहिक मनुष्य म्हणून दैहिक विचार करतो, पण बिब्लिकल थिंकिंग, शास्त्रीय दृष्टिकोनातनं या ख्रिस्ताचं मरण, 3 दिवस कबरेमध्ये राहणं आणि कबरेतनं पुनरुत्थित होणं, या सगळ्या गोष्टी दैवी गोष्टी आहेत. आणि ज्याला दैवी गोष्टी पाहता येतात तो आपल्या देहानं विचार करत नाही. जास्त तुम्ही देहानं विचार कराल त्यास तुम्हाला 3 खिळ्यावरचा ख्रिस्त दिसेल, पण जास्त आत्मिक दृष्टिकोनातून विचार कराल त्यास तुम्हाला कळेल की कबर सुद्धा त्याला रोखू शकली नाही. शरीर छिन्न विछिन्न झालेलं शरीर, या शरीरामध्ये प्राण आणला. आणि बायबल सांगतं जर ख्रिस्ताला, वाचा वचन, देवाने प्रभूला उठविले. देवानं प्रभूला उठवलं आणि तो आपल्या सामर्थ्यानं आपल्यालाही उठवील. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याही परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, तुमची परिस्थिती निराशात्मक असेल, तुम्हाला खिन्न करेल, तुम्हाला हताश करेल आणि तुम्हाला बुडवून टाकण्याचा प्रयत्न करेल. मला आठवतं एका सिस्टरनं फोन केला, मिस्टर पण तिचे फोन करत होते सारखे.
भयानक प्रकारचं कर्ज झालंय आणि सावकार लोक रोज येऊन धमकी देत होते की आम्ही तुम्हाला मारून टाकणार आहे म्हणून. रोज सावकार येऊन धमकी द्यायचे. कधी म्हणायचे तुमच्या घरावरती जप्ती आणणार आहे, कधी म्हणायचे तुम्हाला मारून टाकणार आहे. मग कधी त्या बाईचा मेसेज यायचा की पास्टर इतकी हताश, एवढी निराश आहे, आम्हाला माहिती की याच्यातनं आम्हाला बाहेर पडणं मुश्किल आहे, आता मी माझे पती आम्ही दोघं पण मरायचा विचार करत आहोत. मी म्हटलं मरू नका, नक्की देव तुम्हाला यातून बाहेर काढेल. आणि मग त्यांनी कुठंतरी लोन प्रपोजल केलं आणि 8 लाख काहीतरी लोन त्यांना मंजूर झालं, पण त्याचं देणं त्याच्यापेक्षा प्रचंड होतं. माहित नाही किती लाख ते देणं होतं, परंतु तेवढं मिळाल्यावरती त्यांना असं वाटलं तर सावकार कसे गप्प बसणार आहे. ते म्हटले एवढी रक्कम तर एका सावकाराकडे जाणार, कशा पद्धतीने आम्ही यातून बाहेर पडू. पण ते म्हटले पास्टर एवढ्या साक्षी आम्ही ऐकतो ना, कृपा करून एक प्रार्थना आमच्यासाठी करा की त्या सावकाराची तोंड बंद होतील आणि जेवढे पैसे आम्हाला मिळाले तेवढे आमचे सगळे देणे फिटतील. एवढा विश्वास, तेवढी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर 8च दिवसात त्यांचा मेसेज आला, सेटलमेंट झाली आणि 8 लाखात सगळे सावकार शांत झाले. जी लाखो रुपयाची देणी होती ती एका क्षणात नष्ट झाली. तो तुम्हाला उठवील प्रियानो. त्याच्या सामर्थ्यानं, तुमच्याकडे जे सामर्थ्य त्याच्याकडे पाहू नका, तुमची जी ताकद आहे, तुमच्याकडे ज्या उपलब्ध गोष्टी आहेत. म्हणून इथं असं म्हटलं की तो तुम्हाला त्याच्या सामर्थ्यानं, तुमच्या ताकदीकडे पाहू नका. तुमच्याकडे काय आहे, कोणतं मेडिसिन तुमच्याकडे आहे, कुठल्या प्रकारचे उपचार तुमच्याकडे आहेत, कशा पद्धतीचं आणि तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे त्याच्याकडे पाहू नका. ते तुमचं मर्यादित आहे, लिमिट आहे त्याच्याकडे. पण बायबल सांगतं माझ्या देवाकडे अचाट प्रकारची शक्ती, अचाट प्रकारचं सामर्थ्य आहे. स्वर्ग त्याचं स्टोरेज आहे, ते स्वर्गाची तिजोरी तुमच्यासाठी खुली करेल. देवाला या पृथ्वी तलावरती राहणाऱ्या लोकांची काळजी आहे. त्यानं पुत्र दिला, बाकीच्या गोष्टी देणार नाही का? कांदू नये का? देव त्याच्या सामर्थ्यानं तुम्हाला उठविल. आणि म्हणून आमच्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाकडेच पाहायला शिकलं पाहिजे. परिस्थिती कशी का असेल, दारिद्र्याची असेल, नोकरी नसेल तुमच्याकडं, शेवटच्या क्षणाचं आणि संघर्षाचा वेळ असेल, शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही संघर्ष करत असाल, परंतु तो जो क्षण आहे आणि हा क्षण तुमच्यासाठी चमत्काराचा क्षण आहे. 100% मी तुम्हाला सांगतो. अवलंबून राहू नका स्वतःवरती, लोकांवर पण अवलंबून राहू नका, कोणा व्यक्तीकडे पाहू नका. ज्या दिवशी तुम्ही व्यक्तीकडे पाहाल त्या दिवशी तुम्ही खचून जाल, पण ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले. त्यांची मुख लज्जेने कधी काळवंडली नाही. देवाचे प्रिय लोक, प्रभूचं वचन आम्हाला सांत्वन देतं. आणि म्हणून शास्त्र सांगतं की जर ख्रिस्ताला कबरातनं बाहेर काढलं तर तो आम्हाला सुद्धा उठवेल. आज संध्याकाळचा संदेश जर काय असेल तर आम्ही उठणार आहोत. निराशेचं नाही बोलायचं, कधीच निराशेचं बोलू नका. आजारपणात उठणारा 100%, कोणता का आजार असेल ना. मला तर एवढी गॅरंटी वाटली ना आता की देव कसल्या पण आजारातनं, कॅन्सर म्हणलं तरी मला आता हसायला येतं. कॅन्सर सुद्धा देव बरे करतो पुष्कळ. एवढे कॅन्सर पेशंट देवानं बरे केले की आता मी थक्क झालेलो आहे. माझा रोगावरती विश्वास नाही, पण देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास आहे. आता त्या अलौकिक सामर्थ्य आहे, त्या ताकदीनं आणि जीवनामध्ये चमत्कार करतो. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 12 पासून 15 पर्यंत वचन वाचा. लुकाचं शुभवर्तमान. कुष्ठरोग्यास बरे करणे. पुढे असे झाले की तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालते पडून त्याला विनंती केली की प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटलं माझी इच्छा आहे शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर. तथापि त्याच्या विषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले. 15 वचन
आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमू लागले. पहा, एक दोन कॅरेक्टरचे लोक या ठिकाणामध्ये आहे. आज देखील या ठिकाणामध्ये, या मंदिरामध्ये या दोन कॅरेक्टर पैकी एक कॅरेक्टर आमचं आहे. आता देवाचं वचन तर आम्ही ऐकलं, देवाच्या वचनामध्ये सांगितलं त्यानं ख्रिस्ताला उठवलं, मग तुम्हाला पण उठवणार आहे. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो, एवढे वर्ष आम्ही देवाचं वचन ऐकतो आणि चांगल्यातलं चांगलं वचन ज्याच्यानं तुमचा विश्वास वाढतो, ज्याच्यानं तुम्ही निराशेच्या गर्तेतनं बाहेर येता, ज्याच्यानं तुम्हाला प्रकाश मिळतो, ज्याच्यानं तुमच्या जीवनामध्ये आनंद येतो, ही सगळी वचनं तुमच्याकडे येतात. पण प्रश्न तो उपस्थित होतो की जसं कुष्ठरोग्यानं येशूला ओळखलं, त्याच्यातलं सामर्थ्य ओळखलं आणि त्या ठिकाणामध्ये लोक पुन्हा कुष्ठरोग्याचं ऐकून येशूला ऐकण्यासाठी आणि येशूकडून बरं होण्यासाठी आले. ऐका, काही लोकांनी कुष्ठरोगाची साक्ष ऐकली आणि ते साक्ष ऐकल्यावर मग आता येशूचं ऐकण्यासाठी ते आले. कुष्ठरोगी येशूचं ऐकण्यासाठी नव्हता आला, त्याला माहिती होतं की याच्यात पावर आहे. हालेलुया. दोन लोक आहेत जे वर्षानुवर्ष देवाचं वचन ऐकतात, पण त्याला, त्या लोकांना त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास नाही. प्रॉब्लेम तोच आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत, पण आम्ही ख्रिस्ती आहोत हीच मोठी आमची समस्या आहे. कारण आमचं ख्रिस्ती पण फक्त आम्हाला धर्म देतं, पण कुष्ठरोग्या संबंधानं सांगितलं, या कुष्ठरोग्याला असं म्हटलं की कुष्ठरोग झाल्यावर त्यानं याजकाकडे जायचं नाही, गावाच्या बाहेर राहायचं. पण कुष्ठरोग्यानं येशूचं सामर्थ्य ओळखलं आणि असं लिहिलं. काय लिहिलं? वाचावर वचन पहिल्या वचनात. पुढे असे झाले की 12 वचन. तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालते पडून. तो कुष्ठरोग्याचं वैशिष्ट्य काय? तो म्हटलं प्रभूनं, देवानं येशूला उठवलं, तुम्हाला पण उठवणार. आमेन. आता येशू सुद्धा उठवण्यासाठी त्यानं स्वर्ग सोडला, देव असताना मानव झाला, त्यानं नम्रता धारण केली. आता कुष्ठरोग्याला पण माहितीये मला उठायचंय, तर त्याच्यासाठी मला सुद्धा पडावं लागणार आहे, म्हणजे नम्र व्हावं लागलं बरं का. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये उठण्याचा अनुभव काय येत नाही माहिती का? त्याला आपल्या ताकदीवर विश्वास असतो. उदाहरण देतो पवित्र शास्त्रामध्ये. नामानाला एका छोट्या मुलीनं शुभवर्तमान सांगितलं, माझे स्वामी जर इस्रायल मध्ये असणाऱ्या संदेष्टाची त्यांची गाठ पडली असती तर किती बरं झालं असतं. आणि मग ते सांगितल्याबरोबर नामान अलिशाला भेटण्यासाठी गेला आणि अलिशा लांबूनच त्याला म्हणतो, यार्दनेत जाऊन 7 वेळा डुबकी मार. तो काय म्हणतो माहिती का? आमच्या गावात काय नद्या कमी होत्या का तुझ्या नदीत येऊन डुबकी मारायची? मला वाटलं तो येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवील, माझ्या अंगाला स्पर्श करेल, मग मी बरा होईल. ही एक प्रवृत्ती का? तो त्याच्या पदाला चिटकून आहे, त्याच्यात अहंकार आहे. मग त्याच्या बरोबरचा चाकर म्हणतो, साधच काम सांगितलं ना, काही फार भारी काम नाही सांगितलं, मोठ्या गोष्टी सांगितल्या असतात तर तुम्ही केल्या असते ना. तो यार्दनेत डुबकी मारा म्हणतो तर तेवढं तर तुम्ही करा ना. लक्षात ठेवा, प्रभू कधी उठवतो? एक सामान्य काम तुम्हाला करावं लागतं. काय सामान्य काम? त्याच्या समोर पालथं पडणं, नम्र होणं त्याच्या समोर. कधी उठण्याची आशा आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही प्रभू समोर नम्र बनाल, स्वतःला घटवाल, स्वतःचं अस्तित्व संपवाल. आता कुष्ठरोग्याला वास्तविक पाहता या व्यक्तीला गावाच्या बाहेर हकललं जातं. हा मंदिरात पण येऊ शकत नाही. या व्यक्तीला मंदिरात येण्याची परमिशन पण नाहीये. बायबल मध्ये सांगितलं, कुष्ठरोग्यानं आणि अशुद्ध 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 म्हणत म्हणत रस्त्यानं जायचं आणि बाजूला पळायचं लोकांनी त्याला पाहिलं. इतकं कठीण त्याच्यासाठी असणारे संस्कार, इतकं कठीण नियम त्याच्यासाठी होते. आपलं तोंड त्यानं झाकायचं, जे आपण मागच्या वेळेस गुड फ्रायडेच्या वेळेस पाहिलं होतं. मी सगळ्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या होत्या. पण आता मात्र कुष्ठरोगी येशूला पाहिल्यावर तो आपल्या सगळ्या अवस्था विसरून जातो. कुष्ठरोग म्हणजे एक प्रकारचा पापी व्यक्ती बरं का. नम्र होण्यासाठी नुसतं पाप 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 पाप. बऱ्याच लोकांना पापाचं पण भूषण वाटतं. नाही, मग मी पापी आहे म्हणून चर्चला येत नाही. आणि उठण्याची तर अपेक्षा, बघ मी नम्र, एक काम करा ना, पालक साहेबाला तिथूनच माझ्यासाठी कधीच उठणार नाही, यावं लागेल, नम्र व्हावं लागेल. याला परमिशन नव्हती तरी तो आला.
याला सांगितलं होतं की तू यायचं नाही, पण तो आला आणि आल्यावर इतके चेंजेस, इतके परिवर्तन अनुभवले. तो काय म्हटलं माहिती का, याजकानंच तुला सांगितलं गावाबरोबर बाहेर राहायचं, पण आता तू नम्र झाला, मी तुला उठवलं, याजकाला जाऊन सांग प्रभूनं मला बरं केलेलं आहे. हालेलुया. ही जी तुमची अवस्था आहे ना, या अवस्थेला बदलण्यासाठी तुम्हाला लोकांमधली शक्ती, का लोकांच्या शक्ती संबंधाने मी सांगत आहे, इथं लोक त्याला अडवणार आहेत, याजक त्याला येऊ देणार नाही, याजक त्याला प्रतिबंध करणार आहे. पण बायबल काय सांगतं, त्यानं ख्रिस्ताला उठवलं, तुम्हाला पण उठवणार आहे. आमेन. किती सुंदर अभिवचन आहे. जर ख्रिस्ताला कबरेतनं बाहेर काढलं, आता येशू पण कबरेमध्ये असताना जगासाठी पाप आहे, साऱ्या जगाच्या पापाचा प्याला तो पिला पित्याकडं, आणि जाण्यासाठी त्याला परमिशन नाही, तो अशुद्ध अपवित्र बनला. पण बायबल सांगतं तो जगासाठी पाप झाला, पण त्या पापाला प्रभूनं कबरेतनं बाहेर काढलं आणि पित्याच्या उजवीकडे बसवलं. अभिवचन आहे प्रभूचं, त्याला काढलं, तुम्हाला पण काढलं. आमेन. पण त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागलं, जसं बरेच लोक वाचा बरं ते वचन. पुढे असे झाले की तो एका गावी असता पहा तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. एक माणूस होता, त्याने येशूला पाहून पालते पडून त्याला विनंती केली की प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटलं माझी इच्छा आहे शुद्ध हो. म्हणजे तो पालथा पडला, पण येशूने काय केलं, हात धरून त्याला स्पर्श करून त्याला उठवलं. आमेन. त्याला पालथा पड तसंच पडू दिलं नाही. लक्षात ठेवा, मनुष्याच्या जीवनामध्ये एक अवस्था अशी, त्यास लोक तुम्हाला पालथ पडलेले पाहतील, समस्येमध्ये, आजारपणामध्ये, व्याधिविकारामध्ये पडलेले पाहिजे. पण देवाचं अभिवचन आम्हाला सांगतं, जर ख्रिस्ताला उठवलं तर तुम्हाला पण उठवणार आहे. आमेन. एक दिवस तुम्ही उठणार आहात, तो एक दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात. असाधारण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या ख्रिस्ताचं आहे. पण तिथे जात असताना उठण्यासाठी आवश्यक असणारा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. आमेन. कोणता विश्वास, प्रभूजी आपण मला बरं करण्यासाठी, म्हणजे उठवण्यासाठी समर्थ आहात. आमेन. कान देऊ नये का, नुसती भक्ती करू नका, नुसते गीत गाऊ नका, नुसतं चर्चला येऊन बसू नका, नुसती ऑनलाईन सभा अटेंड करू नका, नुसतं युट्यूबवर पाहू नका. प्रभूची इच्छा आहे तुम्ही विश्वास ठेवावा आणि त्यातनं तुम्ही उठावा. आमेन. आज सकाळीच एका मला भाजी विकणाऱ्या मावशीचा मेसेज आला, आणि मग त्यांनी मेसेज केला, म्हटले की पाळक साहेब, माझा भाजीचा पुण्यामध्ये असणारा बिझनेस चालायला तयार नाही, मग मी ठरवलं की आता हा भाजीचा बिझनेस बंद करून टाकायचा. आणि तेवढ्यामध्ये त्यांना एक कुठला संदेश गेला कोणास ठाऊक. मग त्याच्यामध्ये मी एका बिझनेसमॅनची गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली, तर मला माहित नाही काय गोष्ट सांगितली, कुठला संदेश, पण त्यांनी सांगितला. त्या ऐकल्यावर माझे विचारच बदलून गेले, आणि म्हटलं आता मी भाजीचा व्यवसाय गुंडाळून ठेवणार नाही, मी परत सुरुवात करणार आहे. का, कारण देव उठवतो. हे प्रॅक्टिकल आहे, हे ऐकायचं नसतं नुसतं की चला प्रभू त्याला उठवणार आहे, मला पण माझ्यामध्ये तो विश्वास असला पाहिजे, काय प्रभू मला उठवेल. आमेन. प्रभू तुम्हाला उठवणार. हे बायबल मधलं हे पुस्तक जे आहे ना, हे शास्त्र जे आहे ना, हे शास्त्र जगण्यासाठी असणारं उपयोगी पुस्तक आहे. प्रत्येक वचन तुम्हाला उठवण्याचं काम करतं. काही तुम्ही अवस्थेमध्ये, त्या अवस्थेमधनं तुम्हाला उठवतं. कोणीतरी मला एक सांगितलं की पाळक साहेब, 3 महिन्याचा पगार अडवलेला आहे, अजून 3 महिने झाले पगार नाही झाला. आणि मी ऐकते की एवढ्या लोकांच्या जीवनात साक्ष घडली, तर तुम्ही प्रार्थना केली तर मला पगार मिळेल. आणि मी प्रार्थना केली, आणि दुसऱ्या दिवशी त्याने मला ते मेसेजेस केला, अहो तुम्ही प्रार्थना केली, नुसता पगार नाही तर वाढीव पगार देवानं मला 3 महिन्याचा चेकमान मिळाला, आणि त्याच्यामध्ये जास्तीचे पैसे. प्रभू उठवतो. विश्वास तर पाहिजे का नाही, तो विश्वास असला पाहिजे. कसला बिझनेस करता फेल होत असेल, पुष्कळ प्रयत्न केले असतील आणि त्यातनं तुम्हाला यश येत नसेल, जक्कयानं पुष्कळ प्रयत्न केले, पडला,
परंतु शेवटच्या प्रयत्नात झाडावरती चढला आणि प्रभूनं इतकं लोकांमधनं त्याला उठवलं, जक्कय त्वरा कर खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. एवढे लोक गर्दी करत होते, पण एकाच नावानं, त्या जक्कयाच्या नावानं प्रभूला भुरळ पाडली. असं उठा, असं आणि प्रभूला प्रभावित करा की त्यानं तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला उठवावं. जसं इथं मी पाहतो, या कुष्ठरोग्याला येशूनं उठवलं, पण त्याच्यासाठी तो पडला, नम्र झाला. हालेलुया. नम्रतेशिवाय कोणीच उभं राहू शकत नाही. ऐका, अहंकार, मीपणा, घमेंड, माझ्या स्वतःवरती असणारा विश्वास, माझ्या बुद्धीवरती, माझ्या ज्ञानावरती आयुष्यामध्ये तुम्ही जीवनात कधीच पुढे जाणार नाही. जास्त तुम्ही प्रभू समोर नम्र व्हाल, प्रभू सगळ्यांसमोर तुम्हाला उंच करेल. सगळ्यांसमोर, लक्षात ठेवा, सगळ्यांसमोर. त्याने सगळ्या लोकांसमोर पालथा पडला असं लिहिले, सगळ्या लोकांसमोर. लक्षात ठेवा, लोकांचं बघणं आणि येशूच्या बघण्यातला फरक समजा. लोक जास्त बघतील ना, जास्त म्हणतील अरे हा व्यक्ती पडला, पण येशूचं बघणं जे होतं ना, त्याला शरणागती पत्करणं, सरेंडर होणं म्हटलेलं आहे. आणि येशू तुम्हाला शरणागतीच्या भावनेतनं पाहतो आणि तिथून तो तुम्हाला उठवतो. दुसरी गोष्ट वाचूया, योहानाचं शुभवर्तमान 5 अध्याय 1 ते 8 पर्यंतची वचनं. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशूवर यरूशलेमेस गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ, योहान 5. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशूवर यरूशलेमेस गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, एक तळ आहे, त्याला इब्री भाषेत बेतेस्दा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत, 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे. आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिलं आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटलेला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, येशूने त्याला ओळखून म्हटलं, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? त्या दुखणेकरानं त्याला उत्तर दिलं, महाराज पाणी उसळते, तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. इथं चर्चा जर तुम्ही ऐकली, संभाषण जर तुम्ही ऐकलं, तर या संभाषणाला कुठल्याच प्रकारचा बेस नाहीये. इतकं प्रभावीपणे येशू त्याला जाऊन विचारत आहे, तुला उठायची इच्छा आहे का? शास्त्र काय सांगतं? त्यानं ख्रिस्ताला उठवलं आणि येशू तिथं त्याला उठवण्यासाठी आला. 38 वर्षाच्या अवस्थेमधनं त्याला वाटलं याने उठावं. आणि चर्चा काय त्या ठिकाणामध्ये चालू आहे? तुला उठायची इच्छा आहे का? हा दुसरंच काहीतरी सांगत आहे. समस्या तीच आहे, लोकांच्या अंतःकरणातच उठण्याची इच्छा नाहीये. त्यांना ती अवस्था आवडती, पडलेली अवस्था, सिंपथी आहे. आणि पडलेल्या अवस्थेचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे पडलेले लोक नेहमी दुसऱ्याला दोष देत राहतात. काय त्यांनी सांगितलं? मला पाणी काय बोलला? पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास. येशूने काय विचारलं त्याला? तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्याला काय विचारलं? बरे होण्याची इच्छा. मग उत्तर काय पाहिजे? हो. पण याला ती सवय लागली 38 वर्ष, मला कोणी सोडत नाही. 38 वर्ष लोकांकडे पाहण्याची वृत्ती कोण बदलत नाही. म्हणून म्हटलं येशू असतो तो बदलतो. इच्छा पाहिजे ना बदलायची. तुमची इच्छाच नसेल तर तुम्हाला कोण बदलणार आहे? प्रश्न तोच आहे, तुला उठायचंय का? बरं, मी म्हणतो हा तेव्हाच उठला असता, बाकीचे लोक कुठून बरे होऊन गेले. हा तिथला सिनियर सिटीजन झाला. सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती तिथं असेल. मगाशी तिने लीडिंग करताना म्हणले त्याला पण बसचा पास मिळाला पाहिजे, फुकट एसटी मिळायला पाहिजे. एवढा ज्येष्ठ 38 वर्ष वाया घालवली. हो,
पुष्कळ लोक देवाच्या मंदिरात वर्षानुवर्ष वाया घालवतात, पण त्यांच्या मुखातले शब्द सेमच आहेत. मला कोणी माणूस नाही, मला कोणीच मला उठू देत नाही. मी का पडलो? याच्यामुळं पडलो. तू त्याच्यामुळं नाही पडला, तू तुझ्यामुळं पडलेला आहे. पाणी हल्लं वर्षानुवर्ष, पाण्यामध्ये लोक जाऊन पडत होते. बरं, तुला साधं एक सूत्र कळालं नाही. कोण उठून पळाले त्याचा पाय जरी धरला असला तरी आतमध्ये ओढत ओढत नेऊन त्याने तुला झटकत का होईना थोडं थोडं करून एकदम तळ्यामध्ये जाऊन पडून भरा पण होऊन गेला असता, पण तुला त्याचा पाय पण धरायला नको. कधी कधी आम्ही ती नम्रता बी धारण करत नाही. आम्ही कोणाचा पाय धरणार नाही, माझं असं करणार नाही. अरे कसल्या प्रकारचं आत्मिक जीवन आहे. म्हणून येशूने त्याला पहिला प्रश्न केला. येशूला माहित नाही का, आता एवढं स्पष्ट तिथं लिहिलं, 38 वर्ष हा व्यक्ती तिथं होता. हा एक गोष्ट ध्यानात ठेवा, किती वर्ष या अवस्थेमध्ये तुम्ही आहात ना, देवाला बरोबर माहिती आहे. तुमचं एक दिवस इकडे तिकडे होणार नाही. दिवस सुद्धा देव मोजून ठेवतो. शास्त्रात तर लिहिले, त्यांच्या डोक्याचे केस सुद्धा मोजलेत. मग दिवस सोडल का हो? मिनिट, सेकंद, तास व्यर्थ बडबड, किती बडबड केली ते पण नोंद. म्हणून म्हटलं, तू बोलशील तेव्हा तू शब्दाचा पण हिशोब त्याच्याकडे आहे. का उठत नाही? कारण काय? 38 वर्ष का त्यानं वाया घालवले? वाचा बरं वचन. त्या दुखणेकराने, पहिलं वचन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशूवर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेत्सेदा म्हणतात. त्याच्या जवळ 5 पडवे आहेत. सणाच्या दिवशी कुठे गेला येशू? यरुशलेमेस. यरुशलेमेत गेला, पण मंदिरात नाही गेला. त्याला माहितीये 38 वर्षाचा एक दुखणेकरी आहे. हालेलुया. मंदिरात सणाच्या दिवशी लोकांकडे जर तुम्ही गेला तर 38 वर्षाचं दुखणेकऱ्यासारखं त्यांचं दुखणं आहे. काय दुखणं आहे? मला सोडणार. प्रश्न तुम्हाला सोडणं नाहीये, तुम्हाला सोडवण्यासाठी प्रभू तिथं आहे. आतापर्यंत त्यानं पाणी हलवण्यासाठी देवदूत पाठवले आणि त्यानं बघितलं. 38 वर्षात हा एकदा तरी त्या हल्लेल्या पाण्यामध्ये जाऊन पडेल. शेवटी देव कंटाळला याला. मित्र असं म्हणेल, देवालाच कंटाळा आला त्याला बघून बघून. शेवटी देवाने त्याला निरोप दिला, येशू जा रे. 38 वर्ष तू तिथंच एका बुजगावण्यासारखा बसलेला, याला जाऊन जरा हलव. आणि मग तिथं आला आणि येशू त्याचे, मला वाटतं तो येशू इतका इरिटेट झाला असेल ना, त्याला विचारलं तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो म्हणतो नाही, मला सोडणारं कुणीच नाही. तुला कशासाठी सोडायला पाहिजे? अरे जगाचा उद्धार करता, सुटका देणाराच तुझ्या समोर आहे ना. ज्या दिवशी तुम्हाला सुटण्याची इच्छा, उठण्याची इच्छा असते ना, त्या दिवशी माणसाकडे पाहू नका, प्रभूच तुम्हाला उठवेल. प्रभूच तुम्हाला उठवेल. कशाला व्यर्थ वेळ तुम्ही तुमच्या चर्चेमध्ये घालवत आहात, ज्याच्यानं काही निष्पन्न होऊ शकत नाही. सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त या तळ्याकडे गेलेला आहे. सणाच्या दिवशी कांदू नाही का? आम्ही सणाच्या दिवशी यरुशलेमेमध्ये येशूला भेटण्यासाठी जातो, पण येशू यरुशलेमेतल्या मेंढरे दरवाजाकडे गेलेला आहे. कुठे गेला तो? यरुशलेमेत गेला, पण यरुशलेमेत मंदिरात नाही गेला. कुठे गेला? मेंढरे दरवाजा. कुठे गेला? वाचा. मेंढरे दरवाजाजवळ. आणि काय केलं जाऊन? एक तळे आहे. एक तळ आहे, त्याला इब्री भाषेत बेत्सेदा म्हणतात. बेत्सेदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. 5 पडवे आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे. नाताळचा संदेश जाता जाता सांगूशी वाटायला लागला. सणाला आम्ही एकमेकाच्या घराला भेटी देतो नाही का? फराळ घेऊन, तुमचं आम्हाला द्या, आमचं तुम्ही घ्या. तुमच्या करंजा आम्हाला, आमच्या करंजा तुम्हाला. कशाला तर नावं ठेवायला नाही का? पण बायबल काय सांगतं? येशू तिकडे गेला नाही. गेला कुठं? यरुशलेम. लुळे, लंगडे, आंधळे, पांगळे. कुठं जायचं सणाच्या दिवशी? रोगी, आंधळे, लंगडे. रोगी लोकांना भेट देण्यासाठी सणाच्या दिवशीचं हे महत्व आहे. हालेलुया. सणाच्या दिवशी तुम्हाला एकमेकाच्या घरी नाही जायचं भेटायला. आणि आमची सारी बघा, ख्रिसमसला सगळ्यात जास्त गर्दी. आणि आमचे सोलापूरचे लोक तर कुठूनही गेले तर जसं काही यरुशलेम असल्यासारखं नाही, तिथंच आमचा नाता सोलापूरलाच असतो. अरे वा, सोलापुरात येशू आहे, पुण्यात नाही का? मग नाही, आपले इथे ती होते बरं का. सांगण्याचं तात्पर्य, तिथं तुम्ही येशूला भेटतच नसता.
आणि येशू पण तुम्हाला तिथं भेटणार नाही. तो कुठे गेला ऑलरेडी? मेंढरे दरवाजात लुळे लंगडे पांगळे यांच्याकडं. आणि तुम्ही तर त्याला यरुशलेमेत भेटायला चाललेला. येशूची इच्छा ही आहे सणाच्या दिवशी पण लुळे लंगडे पांगळे उठावेत. आणि म्हणून तो तिकडे जातो. सणाच्या दिवशी तर विशेष प्रकारे तो लोकांकडे पाहतो की त्यांनी उठावं. कशातनं उठावं? व्यसनातनं, व्यभिचारातनं, भांडण, मारामाऱ्या, शिवीगाळ, अपशब्द, निंदा करणं, जारकर्म करणं, तंबाखू खाणं, बिडी ओढणं, यातनं त्याने उठावं. पण प्रश्न काय, तुला यातनं उठायचं का? तो म्हणतो सोडणारा कुणीतरी नाही. परवा एकानं फोन केला मला, त्याची चुलती माझ्याशी बोलायला लागली, जरा बोला माझ्या पुतण्याशी. म्हटलं काय झालं? नाही तो दारू पितो. मग मी काय करू? नाही त्याच्याशी जरा चर्चा करा. मग मी बोलायला सुरुवात केली. मग तो सांगायला लागला, नाही हो सोडण्याची फार इच्छा असते पण कंट्रोल होत नाही. म्हटलं कसं कंट्रोल होत नाही? नाही पिलो की मग माझे हात थरथर कापायला लागतात. बरं मग पुढं? नाही माझी मनातनं फार सोडण्याची इच्छा आहे, पण सोडलं जर मी सोडून बघितली मग मला त्रास होतो. म्हणलं त्रासासाठीच पितो ना. आणि बायबल सांगतं दारुड्याला स्वर्गाचं राज्य नाहीये. मग आता तुला महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने त्रास होईल, पण पिऊन जर नरकामध्ये पडला तर तिथला त्रास तुला कसं सहन होणार आहे? साधी गोष्ट आहे. म्हटलं नाही मग मी काय केलं पाहिजे? नाही तू जायलाच नाही पाहिजे ना. म्हटलं तिकडे दारूच्या गोष्टी काय, दारूची बाटली तुझ्या घरात काय उड्या मारत मारते ती का मला पी म्हणून? नाही म्हटलं मीच जातो तिकडं. मग तू जातो तर आता कुणाला कंट्रोल करायला पाहिजे? मलाच कंट्रोल करायला पाहिजे. मग तुम्ही मार्ग सांगा ना. मी काय मार्ग सांगू? तू जाऊ नको. ते सोपा मार्ग, तुम्ही प्रार्थना करा मी दारू सोडतो. अहो नाही होत तसं. स्वर्गाच्या राज्यात जाण्याचा पुष्कळ जण नेटानं प्रयत्न करेल पण त्यांच्याच्यानं जावणार नाही जाऊ शकत. ते हे सगळं बोचकं, हे सगळं गबाळ घेऊन आम्ही जाणार तरी कसं? उठायची आम्हाला इच्छा पाहिजे. आणि शास्त्र सांगतं त्यानं ख्रिस्ताला उठवलं तो तुम्हाला उठवेल. कसं उठवणार आहात? कसं उठवणार आहे? कधी कधी तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं सोपं नसतं. ऐका बरं का, एकदा येशू शिष्यांना सांगत होता स्वर्गाच्या राज्यासंबंधाने. तो म्हणतो स्वर्गाच्या राज्यामध्ये पुष्कळ जाण्याचा प्रयत्न करतील. आणि मग शिष्य म्हटलं की हे फार कठीण आहे, कसं काय घडणार आहे? मग कोण जाणार आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये? येशूने एक वाक्य बोलला, मनुष्याला शक्य नाही पण देवाला सर्व काही शक्य आहे. आणि मी बऱ्याच वेळा ते विचार केला, म्हटलं कन्फ्युजन आहे. इथं तो म्हणतो की तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे आणि दुसरीकडे तो म्हणतो की मनुष्याला कठीण असलं तरी देवाला सर्व काही शक्य आहे. मग आज देवाचं वचन ऐकत असताना, विचार करत असताना प्रभू मला ते सांगतो, काही लोक देव दाखवण्यासाठी की तो सर्व काही करू शकतो, तो काही लोकांच्या जीवनामध्ये प्रवेश करून त्यांना बदलून टाकतो. उदाहरणार्थ शिष्याला त्यानं गावामध्ये पाठवलं, जाऊन भाकर घेऊन या, मला भूक लागली. आणि याकोबाच्या विहिरीवरती त्या ठिकाणामध्ये एक व्यभिचारी स्त्री होती आणि त्या व्यभिचारी स्त्रीशी तो संभाषण करू लागला. आता कितीतरी व्यभिचार करणारे लोक होते, त्यांचा व्यभिचार नाही सुटला, पण येशू तिथं आला आणि तिच्याशी बोलायला लागल्याबरोबर ही स्त्री मात्र तिथं बदलली. काही लोकांची टेस्टमनी, जसं या आंधळ्याची आम्ही ऐकली, आंधळ्याची टेस्टमनी ऐकल्याबरोबर लोक येशूला ऐकण्यासाठी आणि त्याच्याकडनं बरं होण्यासाठी गर्दी करून बसले. तसं काही एका व्यक्तीच्या जीवनामध्ये, ऐका, एक व्यक्तीला प्रभू बदलतो पण त्याची साक्ष ऐकून बाकीच्यांनी बदललं पाहिजे. येते का लक्षात? सगळ्याच दारुड्यांना जर प्रभू उभं राहिला तर त्याला दुसरं कामच नसेल. ह्याच्या घरी जा दारू पिऊ नको, त्याच्या घरी जा दारू पिऊ नको, त्याच्या घरी जा दारू पिऊ नको, भांडण करू नको. प्रभू तसं करत नाही. एकाला बदलतो तो दाखवून देतो. माणसाला जरी कठीण असलं तरी देवाला सर्व काही शक्य आहे. हे सुटलं पाहिजे, याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. इच्छा आहे का तुमची? प्रभूला तर वाटतं तुम्ही उठावं त्यातनं. उठण्यासाठी तो येतो आणि तुमच्या बरोबर पहिल्यांदा चर्चा करतो. ऐका, देवाची पद्धत काय माहिती का एखाद्या व्यक्तीला बदलायची? तो येतो आणि पहिल्यांदा चर्चा करायला सुरुवात करतो. मग देवाचं वचन तुमच्याशी बोलायला लागतं. आणि देवाचं वचन तुमच्याशी बोलायला लागल्याबरोबर ते आतमध्ये टोचणी द्यायला लागतं.
मग कधी काही लोकांना वाटतं की माझ्यासाठीच होतं ते. कित्येक वेळा बाळकाला कसं काय कळलं, तिकडून मला काही लोक विचारतात, हो तुम्हाला कसं काय कळलं, हे आओ हे वचन आहे, हालेलुया, त्याच्यात जीव आहे. आमेन. ते वचन जर मेलेलं असलं तर तुम्हाला टोचणार नाही. वचन टोचलं याचा अर्थ देवानं प्रगट केलं. हालेलुया. कोण प्रगट करतं? देव. कशासाठी प्रगट करतो? उठण्यासाठी. आमेन. इकडं या असणाऱ्या स्त्रिया या 38 वर्षाच्या दुखण्याकडे जाऊन त्यानं चर्चा केली, बोलला त्याच्याशी. काय बोलला वाचा बरं. येशूने त्याला पडलेले पाहिले हा. आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटलं, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला पहिला प्रश्न, हा वाचा बरं. तुला बरे होण्याची हा. इच्छा आहे काय? हा. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. येशूने हे विचारलं नाही पाणी केव्हा उसळतं. तो काही तिथे इन्क्वायरीला आला होता का काय? जसं सोलापुरात आलं केव्हा पाणी येतं, घर घ्यायचं तर आम्ही काय ज्या एरियामध्ये इकडचं पाण्याचा वेळ कोणत्या दिवशी पाणी येतं, किती वेळ असतं. आता येशू काय तिथं 38 वर्षाच्या दुखणेकराच्या बाजूला पलंग टाकून बसणार नव्हता, त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं होतं. मग त्यानं बाकीचा फापट पसारा सांगण्याची गरज का? याला उठायचं नाही. ज्या व्यक्तीला उठायचं नसतं ना तो व्यक्ती निरर्थक चर्चेमध्ये अडकून पडतो. उठायची इच्छाच नाही. येशूने त्याला विचारलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? कांदू नाही का? जर तुम्हाला बरं होण्याची इच्छा असेल, जर तुम्हाला उठण्याची इच्छा असेल, जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला अडवू शकत नाही. कोणीच नाही. 100% तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. ना तुमच्या प्रगतीला, ना तुमच्या पुढे जाण्याला, ना तुमच्या मिनिस्ट्रीला, ना तुमच्या सेवेला, ना तुमच्या व्यापाराला, ना तुमच्या आणि घरामध्ये असणाऱ्या शांतीला, आनंदाला कोणीच अडवू शकत नाही. तुम्हाला दुःखातनं बाहेर पडावंच लागेल. आम्ही दुःख घेऊन बसतो, आम्ही निराशा घेऊन बसतो, आम्हाला बाहेर पडायचं. प्रभू आमच्याशी बोलतो, तुला यातून उठायचं का? आणि कोणासाठी तुम्ही कोणामध्ये अडकून पडलेला आहात? जसं 38 वर्षाचा दुखणेकरी वेगवेगळ्या व्यक्तीला आणि सांगतो की याच्यामुळं मला उठता येत नाही. तुमच्या जीवनामध्ये अशीच एक व्यक्ती आहे की ज्याच्यामुळं तुम्ही प्रभूमध्ये उठू शकत नाही. कोणतरी एक व्यक्ती आहे ज्याच्यात तुम्ही अडकून पडलेला आहे. तो कदाचित तुम्हाला डिस्टर्ब केला असेल, कदाचित तुम्हाला खिन्न केलं असेल, कष्ट केलं असेल, कदाचित तुम्ही जास्त त्या व्यक्तीमध्ये अडकून पडलेला असाल. आता प्रभू विचारतो, उठायचं नाही का तुला? 38 वर्ष याच्यातच घालवले, मला तुझी किवाली, मला वाटलं तू यातनं बाहेर पडावं, मला वाटलं जसं बाकीच्या लोकांनी आनंद घेतला तसाच तू पण आनंद उपभोगावा, जसे बाकीचे लोक बरे होऊन गेले पण तुला सोडणारं कोणी नाही, ही जी तुझी किरकिर आहे ती बंद व्हावी आणि तू उठावं. 38 वर्षाच्या दुखणे करायला आणि प्रभू त्याच्याशी संभाषण करत आहे. आज याच पद्धतीने देव अनेक लोकांशी चर्चा करत आहे. किती काळ आम्ही त्याच अवस्थेमध्ये बसणार आहोत की ज्याच्यामध्ये आमच्यात निराशा असेल आणि आम्ही त्या व्यक्तीकडे किंवा त्या परिस्थितीकडे पाहून तसंच बसलेलो असो. 38 वर्ष त्यानं घालवली. मी म्हणतो लवकर जर प्रभू त्याला भेटला असता ना तरुणपणामध्ये तर कदाचित फार मोठा साक्षीदार तो बनला असता. फार लवकर कळलं पाहिजे होतं. प्रभूला फार लवकर त्याची ओळख होऊ द्या तुमची आणि प्रभूची. फार लवकर. 38 वर्ष त्याने घालवले. सगळं तरुण पण त्याचं व्यर्थ गेलं आणि शेवटी येशूला वाईट वाटलं. त्याला कळालं या व्यक्तीचं सगळ्यात मोठं अडखण काय तर बाज. तो त्या बाजेवरून उठायचा आणि इकडे तिकडे बघायचा. कधी कधी बाज एवढी प्रिय असते ना, नाही का, आळशी माणसाला बघा. तो जर त्या पलंगावर पडला की तिथूनच बघतो, पाणी आणा, जेवण आणा, चहा आणा. पहिले ते कापून टाका पलंग. ते पलंग कापला की सगळं होतं. डॉक्टरकडे मी एक जोक वाचला. डॉक्टरकडे पेशंट गेला तर डॉक्टर मला रोज भास होतो की माझ्या पलंगाखाली कोणीतरी आहे त्याच्यामुळे मी घाबरतो. तर म्हटलं ठीक आहे, तुला 3 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि महिन्याला 4,000 रुपये दिवसाला असं काहीतरी त्यांनी सांगितलं. मग ते 1,20,000 म्हटलं. आता त्याला मोठा प्रश्न पडला काय करावं. मग त्याच्या मित्राकडे गेला.
मित्राला सांगितलं की असं असं मला भास होतो. तो म्हटला काही करू नकोस. आणि मग मित्राने कानात सांगितलं आणि तो गेला. दुसऱ्या दिवशी तो डॉक्टर त्याला 3 महिने डॉक्टर त्याला भेटला आणि त्याला विचारलं, अरे तू आलाच नाही. म्हटला नाही. म्हटलं तुमचं 1,20,000 बिल होणार होतं. माझ्या मित्रानं मला आणि फुकट सल्ला दिला. काय सल्ला दिला? तू पलंगावर झोपतो खाली कोणीतरी दिसतं पलंगच काढून टाक. तो माणूस तू वर झोपला आणि तो माणूस तुला खाली दिसणार नाही. मी घरात गेलो आणि पलंगच काढून टाकला. येशूनी पण तेच केलं. 38 वर्ष हा पलंगावर पडतो. तो म्हटलं ही बाजच उचलून चालून लाग. ना रहेगा बाज. ती बाज जर इथं असेल तर परत हा तिथंच बसणार आहे. अशी कुठली तरी एक बाज आहे, वारंवार तुम्ही त्याच्यावर येऊन पडता. बरं व्हायची इच्छाच नाही तुम्हाला. ती कुरकुर तेच फिरून फिरून तिथंच. 38 वर्षानंतर तिथंच. 38 वर्ष रोज उठल्यावर बघायचा, सूरज ब्रदर, डोंगरे ब्रदर, उठ बाकी बडा, आम्हाला बरं व्हायचं, आम्ही काय तुमच्या नादी लागत बसतो. आणि दुसरे लोक घेऊन येतील, सूरज ब्रदर अजून तिथंच का? तुमचं कसं लग्न झालं, लेकर आहेत सगळ्यात, यांना घेऊन आलो साक्षीसाठी. ते पण बरे होऊन गेले, यांची लेकरं, नातवंड, परतुंड सगळे बघितले. 38 वर्ष हा व्यक्ती तिथंच आहे. देवाचीच आहे. त्यानं प्रभूला उठवलं, तुम्हालाही उठवा. उठा. 38 वर्षाचा दुखणेकरी आणि त्याची उठण्याची इच्छा नव्हती म्हणून तो अपयशी ठरला. बायबल सांगतं आम्हाला उठण्याची इच्छा असणं फार गरजेचं आहे. इच्छा आहे का उठायची? उठण्याची इच्छा असेल ना तर प्रभू तुम्हाला उठवायला समर्थ आहे. वाचा काय म्हटलं त्यानं. येशूने त्याला पडलेले पाहिलं आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. मी जातो न जातो म्हणजे हा चालू शकत होता. काय शब्द वापरला त्यानं? मी जातो न जातो. मग तू जातो कसा त्याच्यावर पण डिपेंड आहे ना. तू जर रमत गमत चाललास, 9:30चं चर्च, तू निवांत 11 वाजता जांभया देत नाश्ता पाणी अंघोळ सगळं करून जर आला, तुला कोण उठवणार आहे रे? तुला ती उठण्याची इच्छाच नाही. आणि मग प्रार्थना. साहेब बिझनेस चांगला चालावून प्रार्थना. तू जेवढ्या स्पीडने तो तेवढ्या स्पीडने तुझा बिझनेस चालेल. 38 वर्ष तुझे असेच वाया गेले ना. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे चल, तर माझ्या मनाला मोठा आनंद झाला. तेवढा स्पीड आला ना मला. अहो लग्नाला गेल्यावर बघा की पंक्तीकडे लक्ष असतं, संपतं डेगेकडे जाते, पंक्तीकडे येतात. आउट. एका लग्नाला गेलो तर तिथं त्याला माहिती मी पाळक आहे. त्याने बघितलं सगळी रांग फुल आहे. पाळक साहेब थांबा, दालचं जेवण होतं तिथं, भात होता आणि माझ्याकडे दालचा नव्हता. तुम्हाला दालचा आणून देतो म्हणून ताट घेऊन गेला आणि स्वतः माझ्यासमोर खात बसलाय. ही अवस्था आहे लोकांची. 38 वर्षाच्या दुखणे. मी ते बघितलं, म्हटलं तेव्हापासून मी कुठल्या लग्नाला जेवायलाच थांबत नाही. खरंच थांबत नाही मी लग्नाला. कारण पहिलं सोलापुरात ते बघितलं, लोक पाळकाला आणून बसवते, त्याच्या ताटात मटण वाढून त्याला. पण हा पहिला मेंबर असा होता, त्यानं माझं ताट पळवलं आणि माझ्यासमोर खुर्ची आणून तो खात बसला त्याच ताटात. मी बघत बसलो त्याला. सांगण्याचं तात्पर्य, ज्या स्पीडनी तुम्ही जाताना त्या कार्यासाठी, हा तर देव आहे. 38 वर्ष वाया जाण्याचं कारण काय माहिती का? त्या स्पीडनं तुम्ही तिथे गेला नाही. मी जातो तिथं. पाणी हल्ल्याचा समय असतो, पण त्या समयाला ज्या पद्धतीचा जोश माझ्याकडे पाहिजे, पाणी हल्लं मी तिथं पोचलो. अहो कसला सिनियर असेल त्याला ते टायमिंग सेकंद वगैरे सगळं माहित पाहिजे. आता बऱ्याच लोकांना आता एका चर्चला जायचं तर ते पाळक कुठलं वचन काढणार आहे त्याच्यात ते बोर्ड घालून ठेवायचं होतं. आणि इकडं पाळकाने मला मोठा प्रश्न पडायचा की अजून यांनी सांगितलं नाही तर हा वाचायला चालू करतो. कारण त्या व्यक्तीला पाठ झालं होतं पाळक काय बोलणार आहे. म्हणजे या दुखणेकऱ्याला आता हे पाठ झालं पाहिजे होतं.
कोणत्या मोमेंटला पाणी हलणार आहे माझ्यासारखा पहाटे जाऊन बसला असता तिथं, पण या व्यक्तीला उठण्याची इच्छाच नव्हती ना. समस्या ती आहे. पाणी हलतं, देव अभिषेक पाठवतो, पण त्या अभिषेकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी अडखळण आहे. त्या चमत्काराच्या जवळ जाण्यासाठी, बरं होण्यासाठी, तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळवण्यासाठी असं कोणतं तरी अडखळण जे 38 वर्ष या व्यक्तीनं वाया घालवलं. बायबल सांगतं त्यानं येशूला उठवलं तर तुम्हाला पण उठवेल. मग का नाही उठला? का नाही उठला? तो म्हणतो मी जातो ना जातोच, म्हणजे माझ्यावरून पण उठत होता. समस्या ती पण नाही. मला बरेच वेळा असं वाटलं की नाही पांगळा आहे त्याला कोण नेतच नव्हतं, पण तिथं काय शब्द वापरला त्यांनी वाचा, मी जातो ना जातो, मी जातो ना जातो, तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. म्हणजे यानं उतरण्यासाठी विलंब केला. मग तू काय वाट बघत होता तो कसा उतरतो? कधी कधी ते बघतो ना, ते कसे वर्शिप करतात, त्यांचे हात पुढे चालले, ते कसे डान्स करतात. अरे याच्यात तो अभिषेक घेऊन गेला मी, तू ते बघत बसला, तुझं लक्ष त्याच्याकडे गेले, तू लक्ष ते हावभाव बघत आहे आणि घरी जाऊन त्याच्यावर तू चर्चा करत बसतो. त्याच्यावर तुझं सगळं काही चालू असतं. चर्चमध्ये कुणी काय, अरे ते आशीर्वादित झाले, त्यांना लेकरं झाली, सगळं झालं, नोकरी लागली, सगळं झालं, तुझं काय? किती भयानक आहे नाही का आत्मिक जीवन. उठण्याची इच्छाच नाही लोकांना. लक्षात ठेवा, चर्च हे अभिषेकानं भरण्याचं ठिकाण आहे. येशू आला आणि ती अवस्था त्याला दाखवली. का तू उठू शकला नाही याचं कारण तू स्वतःच आहे. त्याच्या तोंडातनं वधून घेतलं, मी जाण्याच्या अगोदर दुसरं कोणीतरी तिथे जातं. ऐका, देवाच्या मंदिरात त्याच्या पवित्र गाभाऱ्यामध्ये तुम्ही येता, त्यास प्रभू पाणी हलवतो आणि आज रात्री पण तो हलवत आहे. 100%, 100%. कधी कधी मी देवाशी वाद करतो, भांडतो प्रभूला. ज्या लोकांच्या डॉक्टरनं गॅरंटी दिली होती की यांना लेकर होणार नाहीत, अशांना लेकर झाली. तो परवा एक बहीण गेली आणि तिला डॉक्टरनं सांगितलं, आजच मला वाटतं त्याची टेस्टमनी आहे. डॉक्टर म्हटले तिला जर तिच्या पोटातलं बाळ वाचवायचंय तर 50,000 रुपयाच्या इंजेक्शनाची तयारी ठेवा. 50,000चं इंजेक्शन तिला द्यावं लागणार आहे, तुम्ही तिला घेऊन या. आणि घाबरले, आता 50,000चं इंजेक्शन आता असं किती वेळा द्यावं लागेल. मग ते घाबरून त्याने मला कॉल केला आणि म्हटले, पास्टर प्रार्थना करा, डॉक्टरनं सांगितलंय तसं इंजेक्शन द्यावं लागेल. तिथं गेले, प्रार्थना करून घेऊन गेले. डॉक्टरनं पुन्हा चेकअप केलं. ते म्हणले काळजी करू नका, सगळं नॉर्मल आहे, 50,000च्या इंजेक्शनाची पण गरज नाही. मग एवढं पाणी हलतं, लोक बरे होतात, आम्ही का बरे होत नाही? तुमचं लक्ष कोणाकडे तरी जातं. ऐका, बऱ्याच वेळा इथं प्रार्थनेला येताना आपण तुम्हाला वाटतं की त्यानेच डोक्यावर हात ठेवल्यावर मी करणार आहे, मला बरं वाटणार आहे. व्यक्ती नाही महत्वाचा, पाणी हलवणारा महत्वाचा. तुम्हाला फक्त उतरायचंय तिथं, फक्त तुम्हाला तिथं उतरायचंय. इकडे बघत बसू नका. त्याने प्रार्थना केली का, याने डोक्यावर नाही. व्यक्तीपेक्षा देव मोठा आहे. बरं होण्याची इच्छा आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कोण पाणी हलवतो, कोण उतरतं, हा प्रश्न नाही महत्वाचा. की त्यानं आणि मला तिथं कोणी जाऊ देत नव्हतं, हीच त्याची समस्या होती. अरे पाणी हलत होतं ना, तुला फक्त जायचं होतं, उडी मारायची होती ना, तू त्याच्याकडे पाहिलं, याच्याकडे पाहिलं. का देऊ नये का? प्रभू आमच्या मध्ये आहे. आणि ज्या तिथं वर्शिप चालू असते ना, सगळे लोक आराधना करत असतात, ते क्वायर उगं गायचं म्हणून तुम्हाला एंटरटेनमेंट साठी नाही, ते पाणी हलावं याच्यासाठी असतं. पवित्र आत्म्याचं मोमेंट व्हायला पाहिजे, पवित्र आत्म्याचा अभिषेक मोकळा व्हायला पाहिजे. आणि अभिषेक आल्याबरोबर तो अभिषेक आपोआप तुम्हाला बरं करत असतो. म्हणून ईश्वराने विचारलं, तुला बरं व्हायचं का? तुला बरं व्हायचं का? आणि बायबल सांगतं त्यानं ख्रिस्ताला उठवलं, तो तुम्हाला देखील उठवणार आहे. आणि आजची रात्र उठण्याची रात्र आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या जागेवरती उभं राहूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. 38 वर्षाचा दुखणे करी, 38 वर्ष त्यानं वाया घालवले. पाणी हलत होतं, परंतु त्याची बरं होण्याची इच्छा नव्हती. आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारला नाही, तुम्हाला बरं होण्याची इच्छा आहे का? तुम्ही ऐकलंय, ज्याला असं वाटतं की खरंच मला या सगळ्यातलं सुटका मिळवायची, त्याने सगळ्यांनी पुढे या.
रांगा करू नका. एक सामान्य लोकांसारखं प्रभू समोर नम्र व्हा. ज्याला प्रार्थना देवाला मनापासून तुझी स्तुती करतो. तुझ्या लोकांसाठी केलेल्या प्रार्थना ऐकलेल्या आहे. यावेळेस युनुस शेख यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची सोलापूरमध्ये बदली व्हावी यासाठी सगळं अडकण नाही. सगळं ज्वेल अढाव त्याला देखील चांगला जॉब लागावा, सेवेमध्ये वाढावे यासाठी सहाय्य कर. राजेश केसकर यांच्यासाठी मागत आहोत, त्यांच्याही जीवनाचे परिवर्तन होते. मिल्का रणवीर यांच्यासाठी मागत आहोत, संपूर्ण फॅमिली विश्वासामध्ये वाढावी आणि मुलाच्या लग्नासंबंधीचा अडचण दूर कर. अशी सूर्यवंशासाठी प्रार्थना करतो. व्यसनातून सुटका मिळावी आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी सहाय्य कर. आकाश गायकवाडला देखील दारूच्या व्यसनातून बाहेर काढ. सरस्वती पवार यांच्यासाठी विशेष मागत आहोत. आयसीयू मधून त्यांना बाहेर काढतो. शब्द पाठव येशूच्या नावाचा. सुरेखा जाधव प्रार्थनेमध्ये त्यांना देवा आशीर्वादित केलेले 8 महिने झालेले मुलगा व्हावा यासाठी तुझी कृपा त्यांना करू दे. प्रतिभा 12वीच्या परीक्षेमध्ये लागणारी कृपा तिला करू यासाठी. तांदूळवाडी या ठिकाणामध्ये तिला चांगला जोडीदार मिळावा यासाठी तिची देखील मदत कर. नारायण गावकर राऊत पास्टर 2016 पासून ज्या जे त्यांचं चर्च बंद आहे परंतु ती सेवा सुरू व्हावी आणि चर्चला लोक यावेत यासाठी त्यांचं देखील मार्ग मोकळे करा. येशूच्या नावात त्या सर्व प्रार्थना केल्या.